सांगलीचे काँग्रेसचे 22 नगरसेवक आणि 3 जिल्हा परिषद सदस्य अशोक चव्हाण यांच्या नांदेड इथल्या निवासस्थानी बैठकीसाठी पोहोचलेत। विशाल पाटील यांना तिकीट देण्याची नगरसेवकांनी मागणी केली आहे। भाजपत प्रवेश घेतलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि मातोश्रीवर जाऊन त्यांनी ही भेट घेतली असं कळतंय। पार्थ पवार यांचा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे। सीएसटी ते पनवेल असा त्यांनी लोकल प्रवास केल्याचं कळतंय। नागरिकांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्याची माहिती मिळते। पुण्यात काल युतीची प्रचार सभा झाली, ज्यात पुणेकरांनी आपला हिसका दाखवून दिला। भाषण रटाळ होत आहेत हे जाणवल्यावर काही पुणेकर तिथून चक्क उठून निघून गेले। युतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी यावर काँग्रेसवर सडकून टीका केली आहे। पुण्यात काँग्रेसला उमेदवार मिळत नाही, खूप मोठ्या साहेबांनी काकांनी प्रयत्न केले, पण काँग्रेसचं तळ्यात मळ्यातच सुरू असंही यावेळी गिरीश बापट म्हणाले। पालघरमध्ये युतीनं साताऱ्याचा पॅटर्न अवलंबलेला आहे। राजेंद्र गावित भाजपचे पालघरमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत आणि काल त्यांनी म्हणजेच राजेंद्र गावित यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हजेरीत शिवसेनेत प्रवेश केला। श्रीनिवास वनगांचं तिकीट कापून उद्धव ठाकरे इतर मुलांचं पालनपोषण कशा पद्धतीनं करतात हे आता समोर आलं आहे, अशी बोचरी टीका केल्यावर काल नवाब मलिक यांनी केली। मला आणि मुलगी प्रणितीला भाजपकडून ऑफर होती असा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदेंनी केलाय। प्रणितीला आधी ऑफर देण्यात आली होती आणि त्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मलाही आग्रह करण्यात आला होता असंही सुशीलकुमार शिंदे काल म्हणाले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी औरंगाबादमध्ये काल एका विशेष भेटीचं आयोजन केलं होतं। निवडणुकांच्या तोंडावर ही बैठक निश्चितच महत्त्वाची मानली जात होती। नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्ज नुकताच दाखल केला। काल अर्ज दाखल करण्याआधी राजापेठ चौकामध्ये जाहीर सभा घेतली आणि अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, रावसाहेब शेखावत, रिपाईचे राजेंद्र गवई यावेळी उपस्थित होते। स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांनी बैलगाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयात जात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत त्या उमेदवार आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचाही यावेळी प्रयत्न झाला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतील ते चर्चा करून दूर केले जातील अशी ग्वाही काँग्रेस प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत दिली। पण याच पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी पक्षाचे काही जण हे आव्हाड गटामध्ये असल्याचं वक्तव्य केलंय। बीड मतदारसंघात मुंडे बहीण भावांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। तुम्ही कुणाचेच होऊ शकत नाही असा टोला पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लगावला। काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यावर प्रकाश आंबेडकरांनी जोरदार टीका केलेली आहे। गरिबी भत्ता म्हणजे निवडणुकीतली जुमलेबाजी आहे असा आरोप त्यांनी केला आहे। शरद पवारांच्या मध्यस्थीमुळे काँग्रेसनं चंद्रपूरचा उमेदवार बदलला असं काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसला चंद्रपूरची जागा द्या अशी मागणी राहुल गांधींकडे केल्यानंतर मागणींचा पत्ता कट झाल्याची प्रतिक्रिया धानोरकरांनी दिली आहे। राणा पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचं चारित्र्य आणि संस्कार काढत त्यांच्यावर टीका केली। ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटील आणि पद्मसिंह पाटलांवर केलेल्या टीकेला एक प्रकारे त्यांनी उत्तर दिलंय। खासदार किरीट सोमय्यांसमोरच्या अडचणी अजूनही कायम आहेत। काल वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सोमय्यांबद्दल तक्रार केली। किरीट सोमय्यांना तिकीट देऊ नका अशी मागणी शिवसैनिकांनी लावून धरली। मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांनी सिद्धिविनायकाचं काल दर्शन घेतलं आणि विघ्नहर्ता सगळं काही व्यवस्थित करत असतो। मुंबई काँग्रेसमधले मतभेद नसतील असं आश्वासन असं विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। ठाण्यात युतीकडून राजन विचारेंना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका भाजप नगरसेवकांनी घेतली। भाजपच्या नगरसेवकांना शांत करण्यासाठी ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभेचे प्रभारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात बैठकही झाल्याचं कळतंय। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी हलक्या फुलक्या शैलीत मतदारांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला। बारामतीत थेट पवार घराण्यातल्या नात्यांमध्ये सामना रंगणार आहे। केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेतली, पण स्वतःचं बोलून झाल्यावर त्यांनी प्रश्नांची उत्तरं न देता तिथून काढता पाय घेतला। त्याच्यावर सध्या टीका होते। प्राप्तिकर विभागानं आखलेल्या एका महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून होईल। करचुकवेगिरी करण्यासाठी बँकांमध्ये माफक व्यवहार करण्याची चलाखी प्रत्येक नागरिकाकडून केली जाते अशी माहिती कळते, पण यावर उपाय म्हणून फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाचा आधार कर अधिकारी घेणार असल्याचं कळतंय। उन्हाळ्यात दूषित बर्फ आणि विहिरींच्या पाण्यामुळे कोलाचा धोका वाढतोय आणि त्यामुळेच कोलेराचा धोका वाढतोय आणि त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागानं आता
मुंबईतले बर्फ विक्रेते, फ्रूट ज्यूस सेंटर आणि उसाच्या रसाचे स्टॉल्स या सगळ्यांवर कारवाईचा बडगा उगारणं सुरू केलंय. देवनारमधली कचराभूमी शास्त्रशुद्ध पद्धतीनं बंद करण्याची हमी दिल्यानंतरही ती कधी बंद करणार यावरचं मौन बाळगणाऱ्या मुंबई महापालिकेनं हायकोर्टानं काल धारेवर धरलं. वाहन सुरक्षेच्या बाबतीत एक महत्त्वाची बातमी. केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयानं वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला. बेसमध्ये नादुरुस्त ट्रॅमॅक्स मशीनमध्ये दुरुस्ती करून ती नव्यानं वापरात आणली जात आहेत. वडाळा आगारासह अन्य 5 आगारांमध्ये ही मशीन्स पुन्हा आता कार्यरत झाल्याचं कळतंय. अनेक सरकारी कार्यालयांनी बेस्टची सुमारे 20 कोटींपेक्षा जास्त रकमेची बिलं थकवली आहेत आणि तातडीनं ती वसूल करण्याची मागणी बेस्ट समितीच्या बैठकीत करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय. त्यानंतर धावपट्टीची सुरक्षा अधिक चांगल्या प्रकारे केली जाऊ शकेल. सार्वजनिक केल्याचं आढळलं तर प्रत्येक तासाला 50 रुपये याप्रमाणे वाहन मालकांकडून दंड आता यापुढे वसूल केला जाणार आहे. वसईची ओळख असलेल्या वसई किल्ल्यात पुरातत्व खात्यातर्फे पर्यटकांसाठी आता विविध सुविधा उपलब्ध केल्या जातील. पर्यटकांची गैरसोय त्यामुळे निश्चितच दूर होऊ शकेल. नवी मुंबईत अनेक ठिकाणी पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसत आहेत आणि शहरातल्या स्वच्छतेचा बोजवाराच उडाला अशी माहिती कळते. घोडबंदर रोडवर विरुद्ध दिशेनं गाडी चालवून स्वतःबरोबर इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या चालकांविरोधात आता वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. बदलापूरमधली बातमी आहे. इथल्या प्लॅटफॉर्म्सवर छत बसवण्यात आलेलं नाही, त्यामुळे भर उन्हात इथे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. पुणे, नाशिक, नागपूरला स्वाईन फ्लूच्या विषाणूचा संसर्ग झालेला आहे. जानेवारी ते 24 मार्च दरम्यान 947 जणांना लागण झाली. राज्यात 71 जणांचा या संसर्गामुळे मृत्यू ओढवला आहे. चेंबूर नाका परिसरातल्या गणेशनगर भागात 15 ते 20 झोपड्यांना काल आग लागली होती शॉर्ट सर्किटमुळे. नाशिक शहरातली बातमी. पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण मे महिन्यात आता कोरडं पडण्याच्या मार्गावर आहे. भीषण पाणी टंचाईला इथे नाशिककरांना सामोरं जावं लागू शकतं. जम्मू काश्मीर टुरिझम आणि महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर असोसिएशनच्या वतीनं मुंबईत जम्मू काश्मीरच्या पर्यटनावर झालेल्या परिणामांविषयीची माहिती देण्यात आली. वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणचे वीज दर 1 एप्रिलपासून वाढणार आहेत. घरगुती वीज ग्राहकांना 3% दरवाढीचा फटका 1 एप्रिलपासून बसणार आहे. कुर्ला स्थानकात स्टॉलवर गलिच्छपणे लिंबू सरबत बनवतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता सगळ्या स्थानकांवरच्या स्टॉलवरची स्वच्छता आणि पदार्थांचा दर्जा तपासण्याचे निर्णय प्रशासनानं घेतले. देशभरात 20वी पशुगणना सध्या सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. इंटरनेटमुळे राज्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय. पुणे शहर अव्वल स्थानी आहे. 13,357 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. न्यूज 18 लोकमतचा मुक्ता सन्मान सोहळा नुकताच पार पडला. विविध क्षेत्रातल्या 11 महिलांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि किशोरी शहाणे यांची उपस्थिती यावेळी लाभली. पुण्यातली बातमी. मार्च महिन्यात गेल्या 10 वर्षातल्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद पुण्यात झाली. तापमान 40 डिग्री इतकं नोंदवण्यात आलं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामकाजासाठी गोंडीत सुसज्ज कार्यालय उभारण्यात आलं होतं, पण शासनानं भाडंच भरलेलं नाही या कार्यालयाचं आणि त्यामुळे याला टाळं ठोकण्यात आलंय. नवी मुंबईतली बातमी. खारघरच्या पाळणाघरातला व्हिडिओ पाहून अनेक पालकांचं धाबं दणाणलं होतं. 10 महिन्यांच्या एका लहान मुलीला पाळणाघरातली महिला कर्मचारी अफसाना शेखनं मानुष मारहाण केली होती. आता तिला अलिबाग सत्र न्यायालयानं 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. निवडणुकीआधी भारत पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक करू शकतो अशी भीती पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे. भारत पाकिस्तानवर अजूनही युद्धाची छाया असल्याचंही त्यांनी वक्तव्य केलं आहे. मकोबाचे 2 आमदार मोहन आजगावकर आणि दीपक पावसकर भाजपमध्ये काल त्यांनी पहाटे प्रवेश केलेला आहे. गोव्यातल्या राजकीय घडामोडींना त्यामुळे वेग आला आहे. गुड फ्रायडेचं निमित्त साधत चर्चजवळ निवडणूक प्रचार केला तर तो आचारसंहितेचा भंग असेल असे निर्देश गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिले आहेत. ख्रिस्ती दरम्यानच्या गुड फ्रायडे हा पवित्र सणानंतर 3 दिवसांनी म्हणजे 23 एप्रिलला गोव्याच्या 2 लोकसभा मतदारसंघांसह विधानसभेच्या 3 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीसाठीचं मतदान होईल. पीएनबीचे तब्बल 13,000 कोटी रुपये घेऊन फरार झालेल्या नीरव मोदीच्या महागड्या वस्तूंवर आता कारवाईला सुरुवात झाली आणि ज्यामध्ये काही चित्रांचाही समावेश आहे. त्यातल्या 2 चित्रांचा कोट्यवधींना लिलाव करण्यात आला.
आपल्या शौर्यानं लष्कराचं नाव उंचावणारा विंग कमांडर अभिनंदन उपचारानंतर आता पूर्ण बरे झालेत आणि त्यांना 4 आठवड्यांची सुट्टी मिळाली आहे, पण चेन्नईला घरी न जाता त्यांनी काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला. शाहरुख खाननं नुकतीच कोलकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. आयपीएल सामन्यानिमित्तानं शाहरुख कोलकात्याला होता आणि या दरम्यान त्यानं ममता यांची भेट घेतल्याचं कळतंय. भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत आणि मोदींवर सातत्यानं टीका करणाऱ्या सिन्हा यांना भाजपनं यंदा तिकीट दिलं नव्हतं. नासाकडे 2 महिला अंतराळवीर स्पेसवॉकसाठी जाणार होत्या, पण हे स्पेसवॉकच नासानं रद्द केलेत कारण महिला अंतराळवीरांच्या मापाचे स्पेस सूटच उपलब्ध नाहीयेत. मुंबईहून सिंगापूरला जाणाऱ्या सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती आणि त्यानंतर सिंगापूर एअरफोर्सची 2 F-16 विमानं तात्काळ मदतीसाठी पाठवण्यात आली होती. इराणच्या उत्तरेत मोठा पूर आलेला आहे. आतापर्यंत 20हून अधिक जणांचा यात मृत्यू झालाय. गुलिस्तान आणि मजांदरान प्रांतांना पुरानं झोडपून काढलंय. 56,000 जणांना पुराचा फटका बसलाय. दिल्लीत खेळण्यात आलेल्या चेन्नई विरुद्ध दिल्लीच्या आयपीएल सामन्यामध्ये चेन्नईनं दिल्लीवर 6 गडी राखून विजय मिळवला. भारतीय हॉकी संघानं सुलतान अफझल शाह कप हॉकी स्पर्धेमध्ये मलेशियावर 4-2नं मात केली आहे. विजयासह भारतानं गुणांच्या तालिकेमध्ये 7 गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. केसरी सिनेमाच्या कमाईमध्ये दुसऱ्या आठवड्यात मोठी घट झालेली आहे. दुसऱ्या आठवड्यात 8.25 कोटींची त्यांनी कमाई केली. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत ही कमाई दुपटीने कमी आहे. तैमूरची लोकप्रियता बॉलिवूड कलाकाराला देखील आता मागे टाकते कारण तैमूरच्या कुकीज आता बाजारात दाखल झाल्यात. कस्टमाइज कुकीज तयार करणाऱ्या एका बेकरीनं या कुकीज सध्या बाजारात आणल्यात अशी माहिती मिळते. इतरही बातम्यांचा आपण येणाऱ्या बुलेटिनमध्ये भेटत राहणार आहोत, पण आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.